जुळे सोलापूर भागात रिक्षांमध्ये भरण्यासाठी एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गॅस मिळत नसल्याने अनेक रिक्षा चालकांनी आपली वाहने पंपावरच लावून ठेवली होती। काही जण घरी जाऊन जेवण करून पुन्हा पंपावर आले तरी दुपारपर्यंत त्यांचा नंबर लागला नव्हता। शहरातील इतर काही पंप बंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। दरम्यान एलपीजी गॅसचे दर वाढले असूनही प्रवासी भाडे वाढवून देत नसल्याची खंत रिक्षा चालकांनी व्यक्त केली। गॅस महाग झाला, रांगांमध्ये तासनतास थांबावे लागते, मग आम्ही कमवायचे कसे आणि खायचे काय असा सवाल करत रिक्षा चालकांनी सरकारकडे लक्ष देण्याची मागणी केली। लोक भाडेवाढ देत नाही, 10 रुपये सुद्धा गॅस देत रिक्षावाल्याची अशी परिस्थिती आहे। 50 रुपये गॅस सिलेंडर गॅस होता आता 100 रुपये झालाय। काय करा सांगा? एक तर भाड्याच्या गाड्या 300 रुपये कटार कुठून द्यायचं? मी सिद्धराम बनसोडे बोलतोय, रिक्षा चालक। आता मी 6 वाजल्यापासून इथं उभारलेल्या रांगेत एलपीजी गॅसचा प्रॉब्लेम का सुटी नाही, कारण की आता सोलापुरात 2 ते 3 पंप आहेत आणि सध्याला बाकीचे पंप सर्व बंद आहेत। हे गहू गॅस म्हणून आहे आता इथं 17 येडू जोशी शाळेजवळ तुम्ही बघू शकता। हे पूर्ण रिक्षाची रांग आहे। 6 वाजता मी येऊन गेलेला आहे, उभारून कंटाळून परत मी घरी जेवण करण्यासाठी गेलतो। परत अजून एवढंच आहे, तेवढी लाईन आहे सध्याला। एलपीजी गॅसवरती काय तर तुम्ही निर्णय घेऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, तुम्ही हेच विनंती करतो मी तुम्हाला। सरकारने काय तर तोडगा काढला पाहिजे याच्यावर, विनंती नाही करून किती दिवसापासून हा गॅसचा प्रॉब्लेम? कमीत कमी आमचं 8 ते 10 दिवसापासून हे प्रॉब्लेम आहे सुद्धा निघणं झालं याच्यावर। आणि पॅसेंजर पण पैसे वाढ देत नाही। 55 रुपये लिटर गॅस होता सध्याला, हे आता 85 रुपये लिटर झालेला आहे। 85 ते 83 रुपये लिटर झालेला आहे आणि पॅसेंजर का पैसे वाढ द्यायला तयार नाहीत, कारण की आम्हाला आहे ना घर चालण्याशिवाय तर पर्याय नाही आहे। कारण की आता आळपण बळपण आम्हाला घेऊन चालवावंच लागतं आहे। तरी सुद्धा आता 2 पॉईंट आहे त्यांच्याकडे चालवायचे, तर सध्याला त्यांनी एकच पंपाने एकच रिक्षाला भरू लागलेत त्यांनी। कारण की मग आता दोन पंप जर व्यवस्थित त्यांनी चाललं ना 10 मिनिटात लाईन संपून जाईल, पण त्यांनी एकच लाईन चालवालेत। आता काय असेल तुम्ही निर्णय घेऊन आता आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। किती दिवसापासून असा प्रॉब्लेम? 8 ते 15 दिवसापासून, आता 15 दिवस झाला आता बरोबर आहे। हे प्रॉब्लेम चालू आहे सध्याला। आता काय करायचं आता हे सरकारला आम्ही विचारतो, आम्ही आता काय असेल ते प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे।